नंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती आपण बघूया। सुधीर मुनगंटीवार राजनाथ सिंहांच्या भेटीला गेलेले आहेत। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। सुधीर मुनगंटीवार हे राजनाथ सिंहांच्या भेटीला गेले। दिल्लीतील निवासस्थानी मुनगंटीवार हे दाखल झालेले आहेत। आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुनगंटीवार सिंहांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप हे अस्पष्ट आहे। ही भेट का होते याची माहिती अजून मिळू शकली नाही। मात्र सुधीर मुनगंटीवार राजनाथ सिंहांच्या भेटीला आता दाखल झालेले आहेत। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होते। या ठिकाणी मुनगंटीवार हे दाखल झालेले आहेत। मुनगंटीवार आणि सिंहांच्या भेटीचं कारण काय आहे हे अजून अस्पष्ट आहे, ते कळू शकलं नाहीये। मात्र दिल्लीमध्ये ही भेट होते, दिल्लीतील निवासस्थानी भेट होते। सुधीर मुनगंटीवार सध्या राजनाथ सिंहांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। पुढची महत्त्वाची अपडेट आपण बघूया। ऑनलाईन खत वाटपाचा निर्णय 48 तासात मागे घ्या, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा सरपंच मंगेश साबळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलाय। सरकार आमच्या शेती पिकाला भाव देऊ शकत नसेल तर आम्हाला खत किती द्यायचं हे ठरवू शकत नाही। ऑनलाईन पद्धतीने खत वाटपाचा प्रयोग जर फेल झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? 2 एकर शेती असणाऱ्यांना मिश्र खत, शेतकऱ्यांना फक्त 2 बॅग हे खत देत आहेत। मात्र या शेतकऱ्यांच्या गहू, मका, कापसाला हवा तसा भाव देत नाहीत, असं म्हणत मंगेश साबळेंनी निशाणा साधला। आज 2-2 एकर शेती असणाऱ्या मिश्र खत शेतकऱ्याला तुम्ही फक्त 2-2 बॅगा देतात। तुम्ही त्याच्या गव्हाला, त्याच्या मक्याला, त्याच्या कपासीला त्याला हवा तसा भाव देत नाही, मात्र त्याला खत किती द्यायचं हे तुम्ही ठरवणार। या निर्णयाच्या विरोधात आज सर्व शेतकरी बांधवांना सन्माननीय जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अल्टिमेटम दिलेलं आहे। पुढच्या 48 तासामध्ये हा काळा निर्णय रद्द केला नाही, आमच्या छत्रपती संभाजी जिल्ह्यातील शेतकऱ्यावर होणारा हा प्रयोग बंद केला नाही तर 2 दिवसानंतर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल।